रोजच्याच भाज्या वेगवेगळ्या चवीने कशा बनवता येईल हा आपला नेहमीच पडलेला प्रश्न असतो. त्यातल्या त्यात आपण बनवलेली भाजी घरातील सर्व मंडळींनी खूपच आवडीने खाल्ली की आपल्यालाही खूप आनंद होतो. चला तर मंडळी, आज आपण मस्त असा चमचमीत मसाला दोडका कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत. चमचमीत आणि झणझणीत दोडका मसाला माझ्या या पद्धतीने बनवल्यानंतर दोडका न खाणारे सुद्धा खूपच आवडीने खातील. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा दोडका मसाला नक्कीच आवडेल, मी खात्री देऊन सांगते. चला तर रेसिपीला लगेच सुरुवात करूया. दोडका मसाला बनवण्यासाठी इथे मी 250 ग्रॅम ताजे दोडके घेतले. दोडके स्वच्छ धुवून घेतल्यानंतर अशा पद्धतीने त्याच्या शिरा काढून घ्यायच्या. इथे आपण अगदी ताजे दोडके घेतले आहे, त्यामुळे त्याच्या शिराही अगदी सहज निघाल्या. अशा पद्धतीने सर्व दोडक्यांच्या शिरा काढल्यानंतर दोडके आपल्याला कापून घ्यायचे आहे. यासाठी आधी दोडक्याचा पुढचा भाग काढून घ्यायचा. त्यानंतर एका दोडक्याचे आपल्याला 3 ते 4 तुकडे करून घ्यायचे आहे. तुम्हाला दोडक्याचा आकार लहान किंवा मोठा जसा हवा असेल त्या आकारात तुम्ही दोडका कापून घ्यायचा. इथे मी अशा पद्धतीने दोडके थोडे लांब लांब कापून घेतले. आपल्याला भरलेले दोडके बनवायचे आहे, त्यासाठी इथे मी अशा पद्धतीने दोडका मधोमध कापून घेतला. सर्व दोडके अशा पद्धतीने मधोमध कापून घेतल्यानंतर दोडके पाण्यामध्ये घातले. त्यामध्ये थोडे मीठ घातले व दोडके व्यवस्थित हलवून बाजूला ठेवले. चला तर दोडका मसाला बनवण्यासाठी आधी आपण दोडक्याचा मसाला काढून घेऊ. यासाठी इथे आपण एक कोरडे मिक्सरचे भांडे घेतले. मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेले खोबरे घातले. त्याचबरोबर यामध्ये 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रक व अर्धा चमचा जिरे घातले. त्याचबरोबर यामध्ये थोडी कोथिंबीर घातली. हे सर्व साहित्य आपल्याला कोरडेच मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने पाणी न घालता अगदी कोरडेच हे साहित्य बारीक करून घ्यायचे. इथे आपण अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतले व त्याचा कूट तयार केला, तो यामध्ये घातला. त्याचबरोबर यामध्ये पाव चमचा हिंग, त्याचबरोबर अर्धा चमचा हळद पावडर घातली. त्याचबरोबर यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर घातली. इथे आपण 1.5 चमचा कांदा लसूण मसाला घेतला, तो यामध्ये घातला. चमचमीत असा दोडका मसाला कांदा लसूण मसाला घातल्यामुळे चवीला खूपच भारी लागतो. त्याचबरोबर यामध्ये मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले वाटण घालायचे. चवीनुसार मीठ घातल्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने हातानेच हे सर्व साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे. सर्व मिश्रण छान एकजीव होण्यासाठी यामध्ये अगदी 1 ते 2 चमचे पाणी घालायचे. पाणी घातल्यानंतर सर्व मिश्रण हाताने छान एकजीव करून घ्यायचे. किंचितसे पाणी घातल्यामुळे दोडक्यामध्ये मसाला अगदी व्यवस्थित भरला जातो. मसाला छान एकजीव झाल्यानंतर दोडक्यामध्ये हा मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे. अगदी अशा पद्धतीने अलगद दोडके न तुटता मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे. दोडके कोवळे असल्यामुळे अगदी सहज तुटतात, त्यामुळे अगदी अलगद यामध्ये मसाला भरून घ्यायचा. अशा पद्धतीने आपण सर्व दोडक्यांमध्ये मसाला भरून घेतला व त्यातील काही मसाला आपला शिल्लकही आहे. दोडका मसाला बनवण्यासाठी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली. यामध्ये 1 मोठा चमचा तेल घातले. दोडका मसाला म्हटलं की यामध्ये तेल थोडे जास्तच घालायचे. तेल छान गरम झाले की यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, त्याचबरोबर थोडी कढीपत्त्याचे पाने घालायची. सर्व साहित्य छान तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला मसाला भरून घेतलेले दोडके घालायचे आहे. अशा पद्धतीने यामध्ये सर्व दोडके घातल्यानंतर यावर झाकण ठेवायचे. अगदी 3 ते 4 मिनिटे आपल्याला यावर झाकण ठेवायचे आहे. झाकण काढल्यानंतर पुन्हा हे दोडके आपल्याला उलटे करून घ्यायचे आहे. सगळे दोडके उलटे केल्यानंतर यामध्ये शिल्लक राहिलेला मसाला घालायचा आहे.
मसाला घातल्यानंतर पुन्हा 3 ते 4 मिनिटे यावर झाकण ठेवायचे. अशा पद्धतीने दोडके वाफेवर शिजून घेतल्यामुळे दोडकेही छान शिजतात आणि भाजीला चवही खूप छान येते. इथे आपण शिल्लक राहिलेला मसाला नंतर घातला. आधीच जर आपण मसाला घातला तर मसाला करपून जाण्याची शक्यता असते. त्यामुळे दोडके छान वाफेवर शिजल्यानंतरच यामध्ये मसाला घालायचा. झाकण काढल्यानंतर पुन्हा 1 ते 2 मिनिटे हे सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यायचे. सर्व मसाले तेलामध्ये छान परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचे आहे. तुम्हाला दोडका मसाला घट्ट पातळ जसा हवा असेल त्यानुसार यामध्ये पाणी घालायचे. पाणी घातल्यानंतर पुन्हा 4 ते 5 मिनिटे झाकण ठेवून दोडका आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. झाकण काढल्यानंतर पुन्हा हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे. यामध्ये आवडीनुसार बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. सर्व मिश्रण छान एकजीव करून पुन्हा यावर आपल्याला 3 ते 4 मिनिटे झाकण ठेवायचे आहे. अशा पद्धतीने 15 ते 20 मिनिटात अगदी मस्त आणि चमचमीत असा आपला दोडका मसाला तयार झाला. तुम्ही पाहू शकता जास्त दाटसर नाही, जास्त पातळ नाही, अगदी मध्यम असा आपला दोडका मसाला तयार झाला. चमचमीत असा दोडका मसाला तुम्ही गरम गरम चपाती बरोबर, भाकरी बरोबर खाऊ शकता. 15 ते 20 मिनिटात तयार होणारा चमचमीत असा दोडका मसाला तुम्ही टिफिनलाही देऊ शकता. मंडळी, दोडका मसाला चवीला इतका भारी झाला की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी खूपच आवडीने खाल्ला. मंडळी, दोडका म्हटलं की सहसा कोणाला आवडत नाही, पण माझ्या या पद्धतीने जर तुम्ही चमचमीत असा दोडका मसाला बनवला तर मी खात्री देऊन सांगते लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण खूपच आवडीने खातील. मंडळी, तुम्हाला माझी ही दोडका मसाल्याची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी अगदी सोपी आहे, सर्वांनी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.